ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 4 भाग 4 ओवी क्रमांक 152. ऐसे अनादिसिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञा वशिष्ठ ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहम मंत्रे. असे जे अनादिसिद्ध शुद्ध आणि ज्ञानरूपी यज्ञात शिल्लक राहिलेले ब्रह्म असते ते ब्रह्मनिष्ठ पुरुष अहम ब्रह्मास्मी हा मंत्र म्हणून सेवन करतात. ऐसे शेषामृते धाले की अमर्त्य भावा आले म्हणून ब्रह्म ते जहाले अनायासे. याप्रमाणे यज्ञातील शेषरूप अमृताने जे तृप्त होतात किंवा अमर होतात ते सहजच ब्रह्मतत्व प्राप्त करतात. येरा विरक्ती माळ न घालीची जया संयमाग्नीची सेवा न घडेची जे योग यागू न करीतीची जन्मले सांते. जन्माला येऊन ज्यांना संयमरूपी अग्नीची सेवा घडत नाही, योग आणि यज्ञ ज्यांचे हातून मुळीच होत नाहीत, त्या इतर लोकांना विरक्ती देखील माळ घालीत नाही. जयांचे ऐहिक धड नाही तयांचे परत्र पुससी काई म्हणून सांगो का वाई पंडू कुमरा. ज्यांना लौकिक क्रियाही नीट संपादता येत नाहीत त्यांच्या पारलौकिक अवस्थेची गोष्टच बोलायला नको. ऐसे बहुती परी अनेग जे सांगितले तुझ का याग ते विस्तारुणी वेदेची चांग म्हणितले आहाती. याप्रमाणे मी तुला जे 12 यज्ञ प्रकार सांगितले त्याबद्दल वेदात विस्ताराने वर्णन केले गेले आहे. परी तेने विस्तारे काय करावे हेची कर्मसिद्ध जाणावे ये तुलेनी कर्मबंधू स्वभावे पावेलना. परंतु या विस्ताराशी आपल्याला काय करावयाचे आहे त्यातील सार हेच की सर्व यज्ञ कर्मापासून उत्पन्न झालेले आहेत. एवढे जाणले तरी कर्माची बाधा होणार नाही. अर्जुना वेदू जयांचे मूळ जे क्रिया विशेषे स्थूळ जयान भाळीयेचे फळ स्वर्ग सुख. अर्जुना, वेद ज्याचे मूळ आहे असे बाह्य क्रिया प्रधान स्थूल यज्ञ पुष्कळ सांगितले आहेत आणि ज्यापासून स्वर्गसुख हाच अपूर्व लाभ होतो. ते द्रव्यादियागू किर होती परी ज्ञान यज्ञाची सरी न पावती जैशी तारा तेज संपत्ती दिनकरा पाशी. ते यज्ञ म्हणजे जड द्रव्याचे हवन, पण ताऱ्यांचा डौल जसा सूर्यापुढे फिका पडतो त्याप्रमाणे ते जड यज्ञ ज्ञान यज्ञापुढे हलके पडतात. देखे परमात्म सुख निधान साधावया योगी जन जेन विसंबिती अंजन उन्मेष नेत्री. पहा, परमात्म स्वरूप सुखाचा ठेवा हस्तगत करण्याकरिता योगी लोक जे ज्ञानरूपी अंजन बुद्धिरूप डोळ्यांमध्ये घालण्यास कधीही विसरत नाहीत. जे धावतया कर्माची लाणी नैष्कर्म बोधाची खाणी जे बुकेलिया धनी साधनाची. जे ज्ञान चालू कर्माचे अखेरचे फळ निष्कर्मपणाची खाण आणि तळमळणाऱ्या साधकाचे पूर्ण समाधान आहे. जेथ प्रवृत्ती पांगुळ जाहली तर्काची दिठी गेली जेने इंद्रिये विसरली विषय संगू.
जेथे वृत्ती पांगळी होते, तर्काची दृष्टी संपते. ज्या ज्ञानाच्या प्राप्तीमुळे इंद्रियांना विषयाचा विसर पडतो. मनाचे मनपण गेले, जेथ बोलाचे बोलपण ठेले, जया माझी सापडले ज्ञेय दिसे. ज्या ज्ञानप्राप्तीमुळे मनाचे मनपण नाहीसे होते, बोलाचा बोलकेपणा थांबतो, ज्या ठिकाणी सहजपणे ब्रह्म सापडते. जेथ वैराग्याचा पांगू फिटे, विवेकाचाही सोसू तुटे, जेथ न पाहता सहज भेटे आपण पे. ज्याच्या ठिकाणी वैराग्याचे दारिद्र्य दूर होते आणि विवेकाची हाव संपते, आणि ज्या ठिकाणी न शोधता आपल्याला सहजपणे आत्मस्वरूप दिसते. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मणी आथी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेशी. जे ज्ञानाचा कुरुठा, तेत सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा वोळगोणी. अर्जुना, उत्तम ज्ञान लाभावे असे तुझ्या मनात असेल तर तू जीवाभावाने या संत सज्जनांची सेवा करावी. कारण ज्ञान मंदिराचा ही संत सेवा उंबरठा आहे. म्हणून अर्जुना, तू त्याची सेवा करून तो स्वाधीन करून घे. तरी तनुमनु जीवे, चरणासी लागावे, आणि अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे अपुले, तेही सांगिती पुसिले, जेने अंतःकरण बोधले संकल्पानये. यासाठी शरीराने मनाने जीवाभावाने त्यांच्या पदास शरण जा आणि अभिमान सोडून त्यांची सेवा कर. आपल्या सेवा धर्माने त्यांना संतुष्ट करून त्या संतांना आपल्या इच्छेच्या संबंधाने प्रश्न केला तर ते ज्ञान उपदेश देतील. अंतःकरण ज्ञान संपन्न होऊन पुन्हा संकल्पाकडे वळणार नाही. जयाचे वाक्य उजिवडे, जाहले चित्त निदडे, ब्रह्माचे पाडे निशंकू होय. ते वेळी आपण पेया सहिते, ये अशेषही भूते, माझा स्वरूपी अखंडिते देखसी तू. संत बोधाच्या प्रकाशात तुझे चित्त निर्भय होईल. पुन्हा त्या चित्तात ब्रह्माप्रमाणे संशय राहणार नाही. त्यावेळी तू सर्व भूते स्वतः सहित माझ्या स्वरूपात अखंडपणे पाहशील. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल, तै मोहांधकारू जाईल, जय गुरु कृपा होईल पार्थागा. पार्था, अशी गुरुकृपा झाल्यावर ज्ञान प्रकाशाचा उदय होईल आणि मग सहजपणे हा मोहरूपी अंधार नाहीसा होईल. जरी कल्मशांचा आगरू, तू भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू होऊन अससी, तरी ज्ञान शक्तीचे पाडे, हे आघवेची गाथ होकडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानीये. पार्था, तू पापांचे आगर, अज्ञानाचा सागर आणि विकारांचा डोंगर जरी असलास तरी या परमज्ञानाच्या शक्तीपुढे हे सर्व तुच्छ आहे. असे या ज्ञानाच्या अंगी उत्तम सामर्थ्य आहे. देखे विश्वभ्रमा ऐसा, जो अमृताचा कडवसा, तो जयाच्या प्रकाशा पुरे चिणा. तया कायसे हे मनोमळ, हे बोलताची अति किडाळ, नाही येणे पाडे ढिसाळ दुजे जगी. ब्रह्म हे निर्गुण निराकार आहे. त्याच्या पडछायेसारखा हा जो थोर सर्व विश्वाचा आकार आहे तो भ्रमाने भासतो. तो देखील ज्ञानाच्या प्रकाशात सहजपणे नाहीसा होतो. त्या ज्ञानापुढे या मनाच्या मळाची काय कथा.
पण अशी तुलना करणे हेच योग्य नाही, कारण जगात ज्ञानासारखे मोठे काहीच नाही. सांगे भुवनत्रयांची काजळी, जे गगना माझी उधवली, तिये प्रळयीचे वाहटुळी, काय उभ्रपुरे. मला सांग, त्रिभुवन पेटून जो धूर आकाशात उसळला, त्या प्रलय काळाच्या वावटळी पुढे ढग टिकू शकतील का? की पवनाचे निकोपे, पाणीयेची जो पळीपे, तो प्रळयानळू दडपे, तृणे काष्टे काई. अथवा वाऱ्याच्या क्षोभाने प्रलय काळचा अग्नी भडकला, तर जो पाणीही पेटवतो तो अग्नी गवत आणि लाकडे यांना दबेल काय? म्हणून असो हे न घडे, ते विचारितांची असंगडे, पुढती ज्ञानाचे निपाडे, पवित्र न दिसे. म्हणून अशा गोष्टी कधीही घडून येणाऱ्या नाही आणि त्यावर विचार करणे देखील असंगत आहे. म्हणून ज्ञानासारखी पवित्र वस्तू दुसरी कोणतीच नाही. एथ ज्ञान हे उत्तम होय, आणि कही एक तैसे के आहे, तैसे चैतन्य का नोहे दुसरे गा. म्हणून या लोकी ज्ञानच उत्तम आहे, त्यासारखे जगी दुसरे चैतन्य नाही, आणि ज्ञानाच्या बरोबरीची कोणतीही वस्तू नाही. या महातेजाचे निकसे, जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे, का गिवसिले गिवसे आकाश हे. या महातेजस्वी सूर्याच्या कसोटीला लावून पाहता त्याचे प्रतिबिंब तितकेच तेजस्वी आहे असे आढळेल, किंवा आकाशाला मिठीत कवळता येईल. ना तरी पृथ्वीचे निपाडे, कांटाळे जरी जोडे, तरी उपमा ज्ञानी घडे पंडू कुमरा. अथवा योग्यतेने पृथ्वीच्या बरोबरीची दुसरी वजनदार वस्तू सापडेल, तरच अर्जुना ज्ञानाला उपमा सापडेल. म्हणून बहुती परी पाहता, पुढत पुढती निर्धारिता, हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आथी. म्हणून अनेक प्रकारांनी विचार केला, पुन्हा पुन्हा निर्णय करून पाहिले, तर असे दिसते की ज्ञानाची पवित्रता फक्त ज्ञानाच्याच ठिकाणी आहे. जैसी अमृताची चवी निवडिजे, तरी अमृताची सारिकी म्हणिजे, तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेसीची. अमृताची चव कशी विचारले तर ती अमृतासारखीच, तसे ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा देणे योग्य आहे. आता यावरी जे बोलणे, ते वायाची वेळू फेडणे, तव साचची जी पार्थू म्हणे, जे बोलत असा. आता यापेक्षा ज्ञानाबद्दल जास्त बोलणे म्हणजे फुकट वेळ वाया घालवणे आहे. तेव्हा अर्जुन म्हणाला, तुम्ही बोलता हे खरे आहे, परी तेची ज्ञान केवी जाणावे, ऐसे अर्जुने जव पुसावे, तव ते मनोगत देवे जाणीतले. पण तेच ज्ञान कसे प्राप्त करून घ्यावे असे अर्जुन विचारणार, तोच त्याचे मनोगत देवांनी जाणले. मग म्हणतसे किरीटी, आता चित्त देई ये गोठी, सांगेन ज्ञानाची भेटी उपाय तुझ. मग देव म्हणाले, अर्जुना, ज्ञान प्राप्तीचा उपाय आता मी तुला सांगणार आहे, नीट लक्ष दे. तरी आत्मसुखाचिया गोडिया, विटे जो का सकळ विषया, जयाचा ठाई इंद्रिया मानू नाही. जो मनासी चाड न सांगे, जो प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचे निसंभोगे, सुखिया जाहला. आत्मसुखाची गोडी चाखल्यामुळे ज्याचे मन सर्व विषयांविषयी विटून जाते
आणि ज्याच्या ठिकाणी इंद्रियांचा बडेजाव नसतो, जो कशाचीही इच्छा मनात येऊ देत नाही, प्रकृतीकडून होणाऱ्या कर्माचे कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही, श्रद्धा बुद्धीच्या संगतीने जो सुखी झाला आहे, तया तेची गिवसित हे ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे, ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा. ज्या ज्ञानात निर्भेळ शांती वास करते ते ज्ञान त्याला शोधित येऊन निश्चित प्राप्त होते. ते ज्ञान मनाच्या ठिकाणी स्थिर झाले म्हणजे मग शांतीचा अंकुर फुटतो आणि मग आत्मज्ञानाचा विस्तार पुष्कळच प्रकट होतो. मग जेवती वास पाहिजे तेवती शांतीची देखिजे, तेथ पारा पारू नेनिजे निर्धारिता. ऐसा हा उत्तरोत्तरू ज्ञान बीजाचा विस्तारू, सांगत असे अपारू परी असो आता. मग जिकडे पाहिले तिकडे त्याला शांतीच दिसते. या अमर्याद शांतीचे पैलतीर कोठे आहे हे त्याला विचार करूनही समजत नाही. असा हा अधिकाधिक होणारा ज्ञान बीजाचा अपरंपार विस्तार किती म्हणून सांगावा, तेव्हा एवढेच पुरे. ऐके जया प्राणियांच्या ठाई, या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले म्हणो काही वरी मरण चांग. अर्जुना, ज्या माणसाला ज्ञानाची आवड नाही त्याच्या जगण्याला तरी काय म्हणावे, त्यापेक्षा मरण बरे. शून्य जैसे गृह का चैतन्ये विन देह, तैसे जीवित ते संमोह ज्ञानहीना. जसे ओसाड घर किंवा प्राणरहित देह व्यर्थ आहे, त्याप्रमाणे ज्ञानहीनास जीवित हे केवळ शून्यवत आहे. अथवा ज्ञान कीर आपू नोहे, परी ते चाड एकी जरी वाहे, तरी येथ जिव्हाळा काही आहे प्राप्तीचा पै. अथवा ज्ञान प्राप्त झाले नसेल पण ज्ञान प्राप्तीची नुसती इच्छा जरी त्या मनुष्याने बाळगली तरी त्याला ज्ञान प्राप्तीची काहीतरी आशा आहे. वाचुनी ज्ञानाची गोठी कायसी, परी ते आस्थाही न धरी मानसी, तरी तो संशय रूप हुताशी पडिला जाण. जे अमृतही परी नावडे, ऐसे सावियाची आरोचकू जय पडे, तै मरण आले असे पुढे जाणो येकी. एरवी ज्ञानाची गोष्ट कशाला, पण जो त्याच्याबद्दल मनात आस्थाही बाळगत नाही तो संशयरूप अग्नीत पडला असे समज. अमृतही आवडत नाही अशी अरुची जेव्हा सहज उत्पन्न होते तेव्हा मरण ओढवले असे निश्चित समजावे. तैसा विषय सुखे रंजे, जो ज्ञानेसीची माझे, तो संशये अंगीकारिजे एत भ्रांती नाही. त्याप्रमाणे जो विषय सुखाने रंगून जातो, ज्ञानाविषयी बेफिकीर असतो, तो संशयाने घेरला जाईल यात शंका नाही. मग संशयी जरी पडला तरी निभ्रांत जाणे नासला, तो ऐहिक परत्रा मुकला सुखासिगा. अशा रीतीने जो संशयात पडला त्याचा निसंशय नाश झाला. इह परलोकातील सुखाला तो पारखा झाला असे समज. जया काळ ज्वरू अंगी बाणे, तो शीतोष्णे जैसी नेने, आगी आणि चांदीने सरीसे चिमाने. ज्याला विषय ज्वर झाला आहे त्याला थंड आणि उष्ण यातील भेद कळत नाही. तो आग आणि चांदणे दोन्ही सारखेच समजतो. येतपर्यंत 200 ओव्या समाप्त झाल्या आहेत.
यापुढील ओव्या आपण पुढील भागात म्हणजे अध्याय 4 आणि भाग 5 यामध्ये पाहूया. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.